नमस्कार. आज आपल्यासमोर आहे एक अशी गोष्ट जिची सुरुवात झाली होती 2 मनांच्या भेटीने आणि 30 वर्षात ती झाली एक अखंड साथ. एक काळ असा होता जेव्हा प्रेम करणंही धाडस होतं, पण त्यांनी ते धाडस केलं, आपलं प्रेम स्वीकारलं आणि सुरू झाला एकत्र संसार. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम. घरात स्थैर्य नव्हतं, पण मनात माया होती. आपल्या बहिणीच्या मुलीसाठी त्यांनी घर विकायचं ठरवलं, कारण आपलं कुटुंब हेच आपलं घर असतं. ते म्हणजे वंदुताईचं लग्न. आर्थिक स्थैर्य नव्हतं, तरीही सर्व काही होतं, कारण मी आले होते त्यांच्या आयुष्यात एक नवीन स्वप्न बनून. काळ बदलत होता. आता त्यांच्या हातात फक्त माया नव्हे तर स्थैर्यही होतं, कारण उत्तमचा जन्म झाला होता आणि हे त्यांच्या कष्टांचं फळ होतं. जैसे आँखों की टिबिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा. सुखाच्या प्रवासात एक दुःखाचं वळण आलं. आमचे आजोबा हरवले. संघर्ष वाढला, पण हिंमत तुटली नव्हती. वाईट वेळ सरली, पण पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात एक परी आली. तिचं नाव होतं सोनाली. त्यांनी कधीही परिस्थितीवर रडणं स्वीकारलं नाही. त्यांनी नवीन स्वप्न उराशी बाळगलं. मेरे घर आई एक नन्ही परी, एक त्यांनी स्वतः प्रेम केलं, मग आपल्या पुतणीला का थांबवतील. पुन्हा एकदा प्रेमाचा विजय झाला आणि रुपाताईचं लग्न झालं. ज्यांनी आईवडिलांची जबाबदारी निभावली ते आता आजी आजोबा झाले होते. पुन्हा एकदा एक नवी पिढी घडायला सुरुवात झाली, कारण निखिल हर्षालीचा जन्म झाला होता. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही. आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझं शेवट. माझं कॉलेज सुरू झालं होतं. आयुष्य भरारी घेऊ लागलं होतं. पण एक दिवस माझा अपघात झाला आणि माझं आयुष्य थांबलं. डॉक्टर म्हणाले ही फार काळ जगणार नाही, पण त्यांनी हार नाही मानली. घरात दिवसरात्र माझी सेवा केली. दिवसरात्र फक्त एकच विश्वास होता की ती पुन्हा परत उभी राहील. 3 वर्ष अंधार होता, पण शेवटी उजाडलं. मी इंजिनियर झाले. उत्तम MBA झाला. सोनाली MA झाली. त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं. कृष्ण लागण्या जोगे सारे, बोटही कुठे नसे, जग दोघांचे असे रचुकी. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी माझ्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा एक प्रेमविवाह. पण आज जे काही झालं, जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण,
शिंपण लेक गंध हवामाना लेख परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान 30 वर्षांपूर्वी त्यांनी एकत्र चालायला सुरुवात केली होती. प्रेम, संघर्ष, त्याग आणि विजय. हे फक्त एक नातं नाही, तर ही एक प्रेरणा आहे. मम्मी पप्पा, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा ह मामा अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा ह मामा चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी राजा कधी खोड्या राणी डोळा पाणी तरी गाती लाडे लाडे गुलू गुलू गाणी पिकलं पान जोडून हा बांधला हिंदोळा साठी गेली पाठी तरी वयोवर्ष 16 राजा राणीची जणू आगळी तऱ्हा वाह क्या बात है. चूक भूल द्यावी चूक भूल घ्यावी 7 जन्म राजा राणी परी साथ व्हावी होय.